पाठ दुसरा. इतिहास आणि कालसंकल्पना. काळ समजून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. खरं म्हणजे काळ अखंड असतो, पण आपल्या सोयीसाठी आपण त्याचं विभाजन करतो. बघा सूर्योदय झाला की आपण काय म्हणतो? चला उठा, दिवस उजाडला, सकाळ झाली. सूर्यास्त झालं की आपण काय म्हणतो? दिवस मावळला, संध्याकाळ झाली. दिवस मावळून संध्याकाळ झाला की लगेच अंधार पडतो, रात्र होते. म्हणजे आपण काळाचं विभाजन कोणत्या दोन घटकांमध्ये केलं? तर दिवस आणि रात्र. पृथ्वी एका ठराविक गतीनं स्वतःच्या आसाभोवती फिरते. त्याच वेळेला ती सूर्याभोवती पण फिरते. पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. त्यामुळे पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरताना तिचा जो पृष्ठभाग सूर्यासमोर येत राहतो तिथे उजेड म्हणजेच दिवस येतो, आणि जो भाग सूर्यापासून दूर जातो तिथे अंधार म्हणजे रात्र होते. पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास 24 तास लागतात. यामध्ये साधारण 12 तासांचा दिवस म्हणजे दिन आणि 12 तासांची रात्र असते. अशा प्रकारचा एक दिन आणि एक रात्र मिळून होणारा जो काळ त्याला म्हणायचं एक दिवस. आणि असा एक दिवस म्हणजे एक वार. आता सोमवार ते रविवार अशा 7 वारांचा मिळून होतो एक आठवडा. 2 आठवड्यांचा मिळून होतो एक पंधरवडा. 4 आठवड्यांचा म्हणजेच 2 पंधरवड्यांचा मिळून होतो एक महिना. आणि असे 12 महिने झाले की त्यांचं होतं वर्ष. म्हणजे आपण अशा पद्धतीने काळाची क्रमवार विभागणी करतो. एका वर्षानंतर दुसरं वर्ष असं करत 100 वर्षाचा काळ संपला की एक शतक पूर्ण होतं. अशी 10 शतकं म्हणजे 1000 वर्ष संपली की एक सहस्त्रक पूर्ण होतं. काळाच्या अशा विभागणीला एक रेखिक विभागणी म्हणतात. आता बघा 2015 साल म्हणजे 2 सहस्त्र. इतिहासाच्या पुस्तकामध्येही एका पाठोपाठ घडलेल्या घटनांची साखळी अशाच एक रेखिक पद्धतीने क्रमशः मांडलेली असते आणि साधारण त्याच्यासाठी इसवी सनाचा वापर करतात. आपण जी दिनदर्शिका वापरतो ती इसवी सनावर आधारली आहे. येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली. मराठीमधील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सनाची सुरुवात झाली ते इसवी सनाचं पहिलं वर्ष. त्याची सुरुवात 1 या संख्येने दाखवतात. मग इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजेच पहिल्या शतकाचा काळ किती असेल? इसवी सन 1 ते 100. मग इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ कसा असेल? इसवी सन 1 ते 1000. आता इसवी सनाची सुरुवात होण्याच्या आधीचा काळ त्याला काय म्हणायचं? इसवी सन पूर्व काळ. आता या काळातली वर्ष जर आपल्याला मोजायची असेल तर प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीने मांडतात. ही बघा अशी. मग इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात इसवी सन पूर्व 100 या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपलं. आणि इसवी सनापूर्वीच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ म्हणजे इ स पू 100 ते 1. उदाहरणार्थ वर्धमान महावीरांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा आहे. कालगणना म्हणजे काय? काळाची लांबी मोजणे. काळ मोजण्यासाठी आपल्याला कोणती एककं माहिती आहेत? सेकंद, मग मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक. यातलं सर्वात छोटं एकक सेकंद. आता कालगणनेच्या इतर अनेक पद्धती जरी अस्तित्वात असल्या तरी इसवी सन ही अधिक प्रचारात आहे. तर ते आपण कसं वापरतो? समजा आपण लिहिलं 25 मे 2015. मग 25 काय झालं? दिवसाचा क्रमांक. मे म्हणजे चालू महिन्याचं नाव आणि 2015 हा चालू वर्षाचा क्रमांक.
किंवा हीच तारीख आपण कशी लिहिणार 25/5/2015 म्हणजे महिन्याच्या नावाच्या ऐवजी तिथे महिन्याचा क्रमांक लिहिला. म्हणून दिनांक किंवा तारीख अशा प्रकारे शब्द आपण व्यवहारात वापरतो. कालगणनेच्या इतर पद्धतीमध्ये जसं इसवी सनाची सुरुवात येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ झाली की नाही, तसं एखादी विशेष घटना घडली तर त्याच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात करायची पद्धत पूर्वी होती. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली. शालिवाहन शक, विक्रम संवत याही भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला जेव्हा स्थलांतर केलं त्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. तर भारतामधला पारशी समाज शहेनशाही कालगणना पद्धत वापरतो. या सर्वावरून आपल्या काय लक्षात आलं की होऊन गेलेला सगळा काळ म्हणजे भूतकाळ आणि हाच इतिहासाचा काळ आहे. आणि हा इतिहासाचा काळ मागे 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 जात किती मागे जातो माहितीये? सूर्यमालेची उत्पत्ती झाली तितक्या मागे. आणि ही उत्पत्ती किती वर्षापूर्वी झाली? सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी. आपली पृथ्वी हा त्या सूर्यमालेतीलच एक ग्रह आहे. म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा त्याच वेळी म्हणजे किती वर्षापूर्वी? 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाली असणार. आता इतका मोठा काळ एकदम समजून घेणं काही आपल्याला शक्य नाही, तर तो टप्प्याटप्प्याने समजून घेतला पाहिजे. म्हणून इतिहासाच्या काळाची विभागणी प्रमुख 2 टप्प्यात करतात. एक म्हणजे प्रागैतिहासिक काळ, म्हणजे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नाही. प्राक म्हणजे पूर्वीचा. आणि दुसरा टप्पा म्हणजे ऐतिहासिक काळ, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध आहे. आता कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती म्हणजे काय? तर काळाची गणना पुढील किंवा मागील क्रमाने करता येते. जसा हा महिना जून आहे असं म्हटलं तर मागचा महिना मे आणि पुढचा महिना जुलै. छान. म्हणजेच कालगणनेच्या पद्धतीत आपण नेहमी काळाची लांबी मोजतो. काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळवावी लागते. समजा एखादं जुनं मातीचं भांडं आपल्याला सापडलं आणि कालमापन पद्धतीनुसार काय निष्कर्ष निघाला की हे मातीचं भांडं 5000 वर्षापूर्वीचं आहे. तर मग आपल्याला असं म्हणता येईल की त्या भांड्याचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका आहे. आणि मग ज्या संस्कृतीशी ते भांडं निगडीत आहे त्या संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्ष आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण जमिनीखाली मातीचे एकावर एक इतके थर असतात की त्यामध्ये मिळालेल्या अवशेषांचा कालखंड या तारखेपासून या तारखेपर्यंत असा सांगता येत नाही. परंतु आजपासून अमुक इतक्या वर्षांपूर्वी अशा तऱ्हेने काळाची मोजणी आपण करू शकतो. म्हणून त्याला म्हणायचं कालमापनाच्या पद्धती. उदाहरणार्थ कर्ब 14 विश्लेषण किंवा काष्ठ वलयांचं विश्लेषण.